नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की प्रियाने सुभेदारांचं एवढं ब्रेन वॉशिंग केलंय की अर्जुन बिचारा त्याची आणि सायलीची बाजू मांडण्यासाठी कल्पनाकडे गेला होता. पण कल्पना त्याची बाजू ऐकली की नाही ऐकली हे आपल्याला आज बघायचं आहे. आणि अस्मिताने मात्र तिची बाजू सुभेदारांसमोर म्हणजे पूर्णाई समोर सुद्धा ठामपणे मांडली आहे. आता आहे कल्पना आणि पूर्णाई अर्जुनचं बहुतेक प्रियासोबत उर्फ तन्वीसोबत लग्न लावून देणार हे नक्की झालंय. तर बघूया आजच्या भागात काय घडलं. पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. चला तर मित्रांनो, आजचा भाग सुरू करूया. तर आजच्या भागाची सुरुवात होते शीतलपासनं. शीतल अर्जुनचे जे प्रेमपत्र ज्याच्याने चिठ्ठी ओढणीवर लावली असते ती ओढणी घेऊन ती सायलीकडे गेली असते. सायलीला ती ओढणी देत म्हणते, तुझी कपडे माझ्याकडे आले होते आणि हे तुला द्यायला आले मी. आणि ती जाता जाता मात्र एवढं नक्की म्हणून जाते मित्रांनो की तुझी म्हणजे सायली तुझी आणि अर्जुन भाऊची जोडी एकदम सुपर्ब आहे. आणि असं म्हणून ती हसत निघून जाते. कुसुमताई आणि सायलीला मात्र काय चाललं हे कळत नाही. पण एक अंदाज जरूर आला आहे की ही यात जे काय आहे किंवा हिच्या बोलण्यामागे जे काय आहे त्यामागे अर्जुनच आहे. मग कुसुमताई ती ओढणी सायलीच्या हातात देते, धरबाय तुझे कपडे. आणि तेवढ्यात मित्रांनो ती चिठ्ठी खाली पडते. मग कुसुमताई ती चिठ्ठी उचलते. आता ही चिठ्ठी मी वाचणार असं म्हणत ती सायलीपासून दूर पळायला लागते. मात्र सायली तिच्याकडे कशी बशी चिठ्ठी घेते आणि त्यात अर्जुनने पुन्हा सायलीची स्तुती केली असते की तुमच्याशिवाय माझं जीवन एकदम नीरस आहे, तुम्ही तर माझ्या जीवनात नसतात तर मी काय होईल, माझं काय होईल, असं बरंच काय लिहिलं असं त्याने. ते चिठ्ठी वाचून ती फार आनंदित होते. आणि मग मात्र कुसुमताई पुन्हा चिठ्ठी हातात घेते आणि सायलीला म्हणते, तुला माझी शपथ, आता मला चिठ्ठी वाचू दे. मात्र सायली तिला म्हणते, शपथ मोडली म्हणून सांग. ती म्हणते नाही, चिठ्ठी वाचू दे. मग मात्र ती अशी मिटक्या मारत चिठ्ठ्या वाचते ना की सायली इकडे बंद होते लाजून लाजून. आणि इकडे बाहेर मात्र झाडाखाली अर्जुन तसाच बसलेला असतो ती वही हातात घेऊन. आणि मित्रांनो संध्याकाळ झाली आहे. जे लोक त्याला सकाळी जाताना भेटले होते ते वापस येताना त्याला भेटतात आणि अर्जुन जातो, तुम्ही अजून इथंच असं बोलतात. अर्जुन उलट त्यांना म्हणतो, वा तुम्ही आले जागोवर ना, जा जेवण करून घ्या. आणि बिचारा वाट पाहत बसतो की सायली तुझा चेहरा त्याला कधी दाखवेल. आणि तेवढ्यात तिकडनं चैतन्य त्याला आवाज होतो, अरे अर्जुन काय झालं, सकाळपासून तुला मी किती कॉल केले, तू एक पण कॉल उचलला नाही. मग मात्र अर्जुन त्याला म्हणतो, अरे मी काय करू, मी सकाळपासून इथेच आहे पण मला मेसेज सायली दिसल्याच नाही. मग चैतन्य आश्चर्यचकित होऊन म्हणतो, काय तू सकाळपासून इथेच आहे? अरे मी 4 मीटिंग अटेंड केल्या दिवसभरात आणि तुला एक मीटिंग सायली बहिणीसोबत जमली नाही. मग अर्जुन म्हणतो, काय करू यार, मी प्रयत्न करतोय. मग त्याला चैतन्य ते सोनी महिवाल, हीर रांजा यांची उदाहरणं देत बोलत असतो की ह्या दोघांचं प्रेम किती होतं आणि तुझं प्रेम तर बा कोणी बघितलं पण नसेल एवढं प्रेम. अर्जुनी म्हणतो, हो त्यांच्या स्टोरीमध्ये म्हणजे मी नव्हतो आणि मी जेवढं सायलीवर प्रेम करतो तेवढं कोणीच करू शकत नाही. पण या त्यांच्या स्टोरीमध्ये विलन नव्हतं यार, माझ्या स्टोरीमध्ये विलन आहेत मधुभाऊ. मग चैतन्य म्हणतो, यार तुला त्यांची स्टोरीच माहीत नाही, ते जाऊ सोड, आता काय करायचं बोल, चल घरी जाऊ आपण. तो म्हणतो, नाही यार मला शेवटचा ट्राय करू दे. मग तू काय करायचं म्हणून विचार करत असतो. तेवढ्यात त्याला दिसतो फुलवाला. तो त्याला आवाज येतो, दादा इकडे या पटकन. तो फुलवाला येत म्हणतो, आता दादा माझी ना वेळ संपली आहे. पण तो अर्जुन म्हणतो, फुलं तर आहेत तुमच्या बास्केटमध्ये, तुमच्या टोपलीत फुलं तर आहेत ना? तो म्हणतो, हो फुलं आहेत पण आता मी कुठेही जाणार नाही. मग अर्जुन म्हणतो, तुमची फुलं विकत घेतो मी आणि तुम्हाला कुठे जायची गरज नाही, फक्त समोर ह्या 1 नंबरच्या घरामध्ये ते फुलं नेऊन द्या. मग माझा तो फुलवाला पण रेडी होतो. पण अर्जुन काय करतो, एक चिठ्ठी लिहितो आणि त्यात टाकतो. आणि मग वाट पाहत बसतो ते फुलवाला चिठ्ठी देतो की नाही. तर फुलवाला मात्र त्या कुसुमताईच्या घराबाहेर जाऊन उभा राहतो आणि कुसुमताईला आवाज येतो. आणि तेवढ्यात मित्रांनो तिकडनं येतात मधुभाऊ. चैतन्य अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य अर्जुन मधुभाऊ आलेत बघ. मधुभाऊ जवळ म्हणतात, वा बाबा कोडगेपणाचा कळस झाला. अर्जुनला काही कळत नाही मराठी, आपल्याला माहिती आहे. तो बिचारा हसायला लागतो. चैतन्य म्हणतो, अरे तुझं कौतुक नाही केलं त्यांनी. मग अर्जुन म्हणतो, जाऊ दे त्यांचं हेच प्रेम आहे. मग मधुभाऊ घरावर जातात. मग अर्जुन आणि चैतन्याची इकडे टेल लॅम्प लागतात. त्याला वाटतं आता जर त्या मधुभाऊंच्या हाती चिठ्ठी लागली तर मात्र आपलं काही खरं नाही आहे. मग तो इशाऱ्याने कुसुमताईला सांगतो की त्या फुलांमध्ये चिठ्ठी आहे. मात्र मधुभाऊ त्या फुलावर विचारतो, अरे संतोष तिकडे कुठे आला, तू तर बाहेर फुलं विकतो ना आणि आमच्याकडे कसं आलास? मग मात्र कुसुमताई इथे वेळ सारत म्हणते, मधुभाऊ मला ना उद्या फुलं करायचे, फुलांचा हार करायचा म्हणून मीच त्याला सांगता यायला. मग मधू म्हणतात, ठीक आहे हरकत नाही.
मग तेवढ्यात म्हणजे या कुसुमताईच्या वेळेवर तिने हे सगळं ॲडजस्ट केलं म्हणून अर्जुन वाचला. आणि मग ती चिठ्ठी घेऊन ते फुलं घेऊन ती घरामध्ये येते. मधुभूत तिला मात्र विचारतात, तो अर्जुन सुभेदार घरात नाही आला ना, किंवा सायली तर बाहेर नाही गेली ना. मग कुसुमताई म्हणते, अहो मधुभूत तो पण नाही घरात आला, आणि सायली एरवी तुमची पिशवी घ्यायला बाहेरच असते, आज ती तरी आली का? ती बिचारी दिवसभर स्वयंपाकात बसली आहे. मग मधुभूनं पटतं ते. मग कुसुमताई सायली आवाज म्हणते, सायली ही फुलं घे बाई आणि हिचे हार कर. पण बिचारा सायलीला हे माहीतच नाही की त्या फुलामध्ये चिठ्ठी आहे. ती बिचारी स्वयंपाक घरात असते काम करत करत. ती म्हणते मी नंतर हार करते. मग आता कुसुमताई आत देऊन देते. तिला म्हणते, बाई ह्या फुलांचा हार नाही, एक गजराच कर आणि फक्त तूच घाल बाई. तिला हिंट देते की याच्यामध्ये अर्जुनने पाठवलेली चिठ्ठी आहे. मग ते सायली चिठ्ठी उचलते, उघडते आणि वाचते. त्यात अर्जुन लिहिलं असतं, ही फुलं कोमेजून गेली का संध्याकाळ झाली आहे. माझं मन मात्र, माझं प्रेम मात्र अजून कोमेजलं नाही. तुम्ही प्लीज मला तुमचा चेहरा दाखवा, 2 मिनिट का होईना चेहरा दाखवा, नाही तर मी अख्खी रात्र इथेच राहील. प्लीज तुम्ही किचनच्या खिडकीजवळ या. आणि मग मात्र ती चिठ्ठी वाचत बाहेर बसते. तेवढ्यात अर्जुन तिथे येतो, नंतर तिला बघतो. मग इथे छानसे गाणं लागतं. दोघे एक वेळेला बघतात. अर्जुन मात्र खुश होतो आणि चैतन्यला म्हणतो, चैतन्य झालं माझं काम, आता आपण घरी जायला मोकळे. इकडे घरी तर वेगळंच चाललं असतं मित्रांनो, की अस्मिता डायरेक्ट डायनिंग टेबल पाशी येते. तिथे पूर्ण आणि कल्पना बसते असते. त्यांना डायरेक्ट विचारते, आता तुम्ही फार आनंदी झाले असेल ना? तर तन्वीच्या डोळ्यात अश्रू बघून दोघी मात्र, आम्ही कशा आनंद देतो बाई, आणि आम्ही तिच्यासाठी काय तरी करणार. मग मात्र असं म्हणतात, तुम्हीच करू शकता, तिचं भविष्य तुमच्या हाती आहे. तुम्ही अर्जुनशी तिचं लग्न लावून द्या. तिच्यासारखी मुलगी अर्जुनला सापडून नाही, म्हणजे शोधून पण सापडणार नाही. त्या मुलीवर ज्या मुलीवर आपण विश्वास ठेवला तिचं तुम्ही गुणगान करायचा, ती गेली तुमच्या पाठीत सुरा खुपसून. आणि ही तन्वी बिचारी, तिच्यासोबत एवढं काही घडून सुद्धा ती अर्जुन एवढं प्रेम करते. अर्जुन मात्र तिच्याशी नीट बोलत नाही, तरी पण ती आपल्यासाठी किती करते. एवढी चांगली मुलगी आपल्याला कुठे भेटणार आहे. मग मात्र पूर्ण चिडते, तू शांत बस, एवढ्या मोठ्याने आमच्याशी बोलायची बिलकुल गरज नाही, आम्हाला कळतं काय करायचं आहे. मग मात्र ती अस्मिता म्हणते, हां तुम्ही मला शांत करा, पण ह्या गोष्टीचा विचार करा. एवढी चांगली मुलगी आपल्याला बिलकुल सापडायची नाही, आणि मी कोणालाही घाबरत नाही माझं मत मांडायला, असं म्हणतो. ती निघून जाते. आणि ह्या दोघी विचार करत बसतात. आता पुढच्या येणाऱ्या भागामध्ये होप सो त्यांनी अर्जुनला इमोशनल ब्लॅकमेल नको करायला म्हणून. आणि मग इकडे काय होतं, वरच्या रूममध्ये म्हणजे कल्पनाच्या रूममध्ये कल्पना आणि ती वेडी प्रिया बोलत असतात. आणि कल्पना तिला सॉरी म्हणत असते की बाई आम्ही तुझ्याशी खूप वाईट वागलो, तुझा आम्ही बिलकुल विचार नाही केला, तू आमच्यासाठी एवढं काही करताय तेवढं काय करताय. आणि हे सुद्धा तिला म्हणत असते की गेल्या काही दिवसापासून तू ना खूप मानसिकरित्या थकलेली दिसते. कल्पना मामी तू आता आराम कर, तू बिलकुल काळजी करू नको. ती सायली नावाची निगेटिव्हिटी आपल्या घरातनं गेली आहे, आता आपलं सगळंच चांगलं होईल. आणि कल्पनासुद्धा हो म्हणत असते. आणि मग ती म्हणजे प्रिया कल्पना म्हणते, तू आता आराम कर मामी, मी जाते. आणि जशी ती बाहेर येते तिला दिसतो अर्जुन. मग ती अर्जुन म्हणते, अरे अर्जुन तू आलास, हा मी तुला कॉफी करत होते, काय जेवणात देऊ डायरेक्ट. मग अर्जुन आपला तिच्याशी नेहमी पण रागत असतो. तो तिला म्हणतो, ह्या घरात एक लक्षात ठेव, तू गेस्ट आहे मी नाही, हे माझं घर आहे, तुम्ही मला हवं तेव्हा जेवायला घेऊ शकतो, तू इथून जा. ती म्हणते, हो मी चाललेच आहे. आणि अर्जुन जसा कल्पनाच्या रूममध्ये शिरतो, ही चाबरी प्रिया लगेच दारातून अडकत असते की आता अर्जुन आणि कल्पना काय बोलतात. इकडे अर्जुन कल्पनाजवळ म्हणतो, मम्मा मला तुझ्याशी बोलायचं आहे, मी तुझ्या राग शांत होण्याची खूप वाट बघितली, पण आता मला असं काही दिसत नाही आहे की तुझा राग शांत होईल म्हणून. तर मला तुला माझी बाजू मांडायची आणि माझी गोष्ट तुला सांगायची. माझी गोष्ट ऐक. आपल्यामध्ये एक आई मुलाचं नातं आहे, पण त्याविषयी मला असं वाटतं की आपल्यामध्ये फ्रेंड्सचं मित्राचं पण नातं आहे. आपण एकमेकांना एक गोष्टी शेअरही करू शकतो. मग तो तिला सांगत जातं, मात्र ती कल्पना तिथून उठून जायला लागते. मग अर्जुन तिला धरून म्हणतो, बस मग मला बोलू तर दे ना, माझं ऐकून तर घे की मिसेस सायली आणि मी असं का वागलो. तुम्हाला असं वाटतं की आम्ही तुमच्याशी नीट नाही वागलो, तुमच्यासून काही गोष्टी लपवून ठेवल्या, पण त्यामुळे पण एक कारण होतं. मिसेस सायलीने आपल्या घराला घर मानलं, तुमच्यासाठी एवढं काही केलं, तुम्ही सगळं ते विसरून गेला, आणि या आगीत ते घालायला ती तन्वी आहेच. मग मात्र कल्पना चिडत म्हणते, वा मी तुला आता हे सांगायचं आहे का की तन्वी किती वाईट येते. तो म्हणतो, नाही मला तिच्याबद्दल काही सांगायचं नाही, पण मला हे सांगायचं होतं की मी आणि असं मिसेस सायली असं का वागलो, पण मला वाटत नाही तू आमचं काही बोलणं ऐकून घेशील. आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपला आहे. तर आजच्या
आजच्या भागामध्ये आपल्याला कळालं की प्रियाने किती ब्रेन वॉशिंग केली सगळ्यांची, की त्यांना आता प्रिया पुढे उर्फ तन्वी पुढे काहीही दिसत नाही आहे. आणि इकडे मधुभाऊ अगा अर्जुनला काय सायलीला भेटू देत नाही आहे. ते दोघांच्या मध्ये एक दीवार बनके खडे हुए आहे. आता अर्जुन पुढे काय करणार? आणि उद्याच भागात ना अर्जुनला काही गुंड मारतात मित्रांनो. सायली लिटरली उद्या अर्जुनवर तिचं असलेलं प्रेम. पण उद्याचा भाग बघण्यासाठी तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकॉन प्रेस करावं लागेल. आणि आज